नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. तर आज होता निखिलचा बर्थडे. आज आमचे खूप सारे प्लॅन्स होते बट काहीच सक्सेस नाही झालं, कारण रात्री सखी 2 वाजता झोपली, सकाळी 10 वाजता उठली, पुन्हा 11ला झोपली, 3 वाजता उठली. तिची झोपच पूर्ण होत नव्हती, त्यामुळे मग आम्ही घराबाहेर पडत नव्हतो, कारण तिच्या खायच्या प्यायच्या वेळा बऱ्याच पाळाव्या लागतात. तिचं फिडिंग बंद आहे त्याच्यामुळे. सो आमचं सकाळी दगडूशेठला जायचं होतं, आळंदीला जायचं होतं गजानन महाराजांच्या मंदिरात, पण नाही झालं. असं म्हटलं ठीक आहे, तर आम्ही इथेच जवळच्या का गणपती मंदिरात पण जाऊन आलो की मनात ती रुखरुख नको राहायला. आजच्या अशा खूप काही आठवणी नाहीच आहे, कारण आज मी काही शूटच केलं नाही आहे, पण म्हटलं हा छोटासा बाईट घ्यावा, पुढे नंतर कधी मी बघेल तर लक्षात राहिला की आजचा बड्डे कसा गेला होता. तर आज खूप काही आम्ही असं काही केलं नाही आहे, बट फ्रेंडसोबत जाऊन बड्डे सेलिब्रेट केला आहे, त्यातच खूप काही आलं. कारण जेव्हा फॅमिली जवळ नसते तेव्हा ते असतात. ॲक्च्युली आई तात्या पण येणार होते, त्यांचं अगदी लास्ट मोमेंटला कॅन्सल झालं, कारण तात्यांच्या पायाला लागलं थोडं, म्हणून एल्स फॅमिली पण असती. पण ठीक आहे, असा खूप छोटासा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आहे सखीचा. शूट वगैरे असं मी काही केलं नाही, कारण आम्ही तिथे फुल एन्जॉय केला. पण म्हटलं हे थोडंफार म्हणजे मला पूर्ण झोप येते आहे, पण म्हटलं त्याच्या बड्डेची आठवण हवी, त्याच्या 35वा बड्डे. तर म्हणून मी थोडंसं शूट करते आहे. आपण हा व्लॉग पुढे कंटिन्यू करूया, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि शकूड बघा, आजकाल आम्हाला हे बाळ लागतं आहे झोपायला सोबत. कट टू डे 2. आज पाडवा आहे, मी मस्त तयार झाले. आज आम्ही बऱ्यापैकी लवकर उठायचा प्रयत्न केला. ॲक्च्युली 6 वाजताच उठून लवकर 7-7:30लाच गुढी उभारू म्हटलं, बट सखी मॅडमने रात्रीभर खूप त्रास दिला. ठीक आहे, ते सगळं झालं, पण आम्ही उठलो, आवरलं. निखिलला देवपूजेची तयारी दिली, मी सगळा स्वयंपाक आवरला. माझ्या फक्त पुऱ्या तळायच्या बाकी आहे. पुरणपोळी नाही केली मी आज, कारण नव्हतं शक्य माझ्याकडनं तेवढं होणं. पण म्हटलं जो बेसिक स्वयंपाक असतो, डाळ भात, बटाट्याची भाजी, पुरी, आमरस या टाईप करूयात, तर तो केला आहे. सखीचं पण गोडगोड आवरलं आहे. आणि मी पिंक साडी घातली, कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की पिंक घाल. आणि इकडे आमची गुढी पण तयार आहे सजून. तिला बाहेर उभं राहायचं आहे अजून. निखिलची देवपूजा झाली की आम्ही ते करणार आहे. काय बिट्टू, सो स्टे ट्यून. माझी आवरासावर चालू होती, तोपर्यंत निखिलने देवपूजा केली. सणासुदीला तोच देवपूजा करतो, कारण स्वयंपाक जास्त असतो, सो एक काम मी त्याच्याकडे देते. आणि मराठी सणांची वेगळीच मजा असते, सो मस्त वाटतं हे सगळं करायला. तर आमचं छानसं पाडवा सेलिब्रेशन झालं. त्याच्यानंतर आणून झोप घेतली आम्ही. आमचे हाल इतके वाईट होते अजूनही, असं आय डोंट नो वाय, पण वर्षभरात मागच्या 13-14 महिन्यात सखीने आम्हाला एवढा त्रास कधीच दिला नाही जेवढा तिने मागच्या 2 दिवसापासून दिला आहे. निखिलला पण विचारा, म्हणजे तिला काय झालं माहित नाही, ती रात्री झोपतच नाही, तिचे डोळे पूर्ण बंद असतात. आणि ती काल तर रात्री 2ला झोपली, त्याच्यानंतर दर 5-5 मिनिटाला उठत होती. काय पाहिजे हे ओपन करून पाहिजे, ऐकला तुम्ही पाहिजे शब्द. त्यामुळे ना 2 दिवस, कारण सवयच नाही कधी, 2 दिवसापासून इतका थकवा आलाय त्याच्यामुळे. म्हणजे जर कोणी सखीला सांभाळायला आलं ना घरचं, तर मी एक दिवस पूर्ण आणि एक रात्र पूर्ण झोपू शकते. डोळे पण असे जाम झालेत आमचे, बट ठीक आहे. म्हणजे पाहिजे, यांनीच रात्री झोपेत पण म्हणजे पाहिजे, हे दे ते दे. सखीचं तर एक अजून नवीनच सुरू झालंय, ज्याच्याबद्दल मी नाही बोलत जास्त, कारण नजर लागते असं म्हणतात का रे सगळं, सो त्याबद्दल नाही बोलत. तर पाडवा आहे आणि आम्ही चाललोय थोडंफार काहीतरी सोनं घ्यायला. रिझन पाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळीला थोडंफार, खूप मोठं काही नाही, बट थोडं तरी काहीतरी घ्यायचं असं आमचं ठरलेलं असतं. आणि आज आम्ही कम्प्लिटली असं विसरलो होतो. अचानक निखिल म्हटलं अरे तर मी ह्यावेळेस काहीच नाही घेतलं, तर म्हटलं जाऊन येऊयात. माहीत नाही काय घेणार आहे, मे बी फक्त कॉईन घेऊन येऊ. आम्हाला काही खूप असं काही खरेदी नाही करायची आहे, बट ऑफकोर्स सण आहे आणि आपल्याकडे म्हणतात घ्यावं, तर आम्ही घेतो. तर आम्ही निघालो आहे. अदरवाईज तुम्ही मागच्या 2-3 क्लिपमधून बघत असाल, इतका हेवीनेस आहे आवाजात. डोळे बघा माझे, म्हणजे मी आत्ता सुद्धा झोपू शकते, माझ्या डोळ्यात इतकी जास्त झोप आहे. बट ठीक आहे, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे, कारण माझं बाळ अजून छोटं आहे. त्याने आम्हाला वर्षभर त्रास नाही दिला, तर 1-2 दिवस दिला तर काय दे. हा पाहिजे म्हणजे दे, घे. बिस्किट, सगळ्या जेवणाला बिस्किट करतो आम्ही आता. हो हा पाहिजे, ऐकलं ना तुम्ही आमचा आवाज. हाय कर, हाय पाहिजे. तिला 2-3 शब्द. ती झोपेत न उठली का त्या बेडवर न जावं म्हणते मम्मा पाहिजे. काय पाहिजे, तर केळी पाहिजे. पाहिजे. झालं, संपला आता, जेव्हा संपला आपला.
तर आम्ही निघालोय. पुढचं असं अजून काहीच प्लॅन नाही आहे. बघूयात अजून कसं कसं काय काय होतंय. तर PNG मधनं घरी यायला आम्हाला खूप वेळ झाला, कारण तिथे प्रचंड गर्दी होती. आज ऑफकोर्स पाडवा आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण घ्यायला आले होते. बरेच जण काल बुक करून गेलेले होते, तरी पण इतकी भयानक गर्दी होती. बट सखीने तिथे इतका गोंधळ घातला आहे की त्यांनी मी निवडलं तर ऑलरेडी आधीच होतं. बट सखी ज्या प्रकारे ज्या आकांताने रडत होती ना, त्या आकांताने त्यांनी माझं सगळ्यात पहिले बिल केलं. मी सगळ्यात लास्टला असताना. तर तिथे एक दोन सबस्क्रायबर्स पण भेटले आणि त्यांचं असं होतं की अरे ही ब्लॉगमध्ये एवढी शांत असते, हिला काय झालं आहे. तर म्हटलं माहीत नाही, मागच्या 2 दिवसात माझ्या सखीला काय झालं आहे, माझी सखी काय एवढी आरडाओरडा करते. ॲक्च्युली तिला दर अर्धा तासाला भूक लागते आहे. फीडिंग बंद केली तेव्हा असं नव्हतं, म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून ते अति होतं आहे, मला जाणवतं आहे. बट मी तिला खायला नाही कसं म्हणू हे मला पण नाही कळत आहे. सो गाईड मी की बाळ फिडिंग सुटल्यानंतर असं डायरेक्ट दुप्पट तिप्पट जेवण घेता का त्या जे नॉर्मल घ्यायचे त्यापेक्षा. कारण मला तिला ते नाही नाही म्हणू वाटत, बट त्याने तिला त्रास होतो. म्हणजे काल रात्री तर मला कळलं की ती एक्स्ट्रा जेवली म्हणूनच तिला त्रास झाला, म्हणून ज्या प्रकारे ती रात्री वळवळ करत होती. बट कसं काय नाही म्हणायचं बाळाला. तरी मी खूप कंट्रोल करते तिला की संपलं फिनिश. बट मागच्या 2 दिवसात ते, आणि तिला नाही दिलं ना तर ती पाहिजे आणि इतक्या जेवण त्याच्या म्हणजे ते आकांताने रडते ना की दे पाहिजे. मी तिचं प्रॉपर सगळं रुटीन सेट केलेलं आहे, तेवढं तर मी तिला देत होती. बट त्याच्या तिपटावर आली आहे खाणं काढून आहे. म्हणजे लोकांची पोरं खात नाही, माझी पोरगी खाते, ही खूप मोठी गोष्ट आहे. बट तिला त्रास होतो असं मला जाणवतं आहे. त्यात बऱ्याच जणांचं असं म्हणणं की तिची तब्येत पण कमी झाली, तर तिची तब्येत कमी नाही झाली आहे. तिचं जे वेट होतं एक्झॅक्ट तसंच वेट चालू आहे आता. इवन वाढलं आहे 1/2 किलोने. बट तिचे केस कापल्यामुळे चेहरा असं एवढा दिसत होता, केसांचा एवढा झुपका होता ना चांगला. तर ते एक झालं आहे. बट सखी मागच्या 2 दिवसापासून जे झालं आहे ते तिने आज करू नये. आज तिने मला झोपू द्यावं एवढी माझी विनंती तिला. असो, तर मी कॉईन घ्यायला गेली होती आणि कॉईन तर घेऊन आली आहे. सोबतच इथे गेल्या मला एक गोष्ट दिसली आणि मला ती आवडली. सो निखिलला म्हटलं होतं कॉईन घेऊ पण हे घेऊयात. तर मला हे इन्फिनिटी वाटलं ब्रेसलेटवालं जे मंगळसूत्र असतं ना, हे खूप आवडलं. असं पण माझ्या राशीला डायमंड घालायला सांगितलंच आहे. आणि हे एक्झॅक्ट माझी जी पोत आहे ना तसंच आहे सेम, हे मॅच होत होतं. तर म्हटलं घेऊयात, बजेटमध्ये पण होतं आणि छान दिसत होतं तिथे एकदम. तर म्हटलं चला पाडव्याच्या निमित्ताने आलो आहे तर घेऊयात. आणि मी ते दोघं पण घेतलं आहेत. आणि अशीच प्रगती हो, पुढच्या पाडव्याला अजून काहीतरी मोठं घेऊ, अक्षय तृतीयेला, दिवाळीला. तुमचा सपोर्ट पण द्या त्याच्यासाठी. अदर दॅन दॅट साडीवर आणि नेकलेसवर इंस्टाग्रामवर जे मी फोटो पोस्ट केले किंवा स्टोरी पोस्ट केली त्याच्यावर, इवन यूट्यूबवर पण मी जे फोटो टाकले त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट होत्या, हार कुठला आहे, साडी कुठली. तर साडी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली होती, तुम्ही चूज केली होती तेव्हा घातली होती मी ती. तर साडी मी तेजस्विनी सिल्कमधनं घेतली होती. त्या दोघं साड्या त्यांची प्राईस 1700 होती. बट मी गेली तेव्हा काहीतरी ऑफर चालू होती, सो मला 1000ला मिळाल्या होत्या त्या. आणि जो हार मी घातलेला होता, मी हवा तर फोटो टाकते साईडला, तो हार मी माझ्या पुतणीचं जेव्हा लग्न होतं तर नाशिकला, तेव्हा मी परचेस केला होता. आणि आय थिंक मी तुम्हाला दाखवला पण होता. तो काहीतरी 2300 की 2600 अशा काहीतरी प्राईजमध्ये मिळाला होता हार आणि दोघं कानातले. आणि ते म्हणजे त्याची पॉलिश न जाणार आहे ते. तर आणि ते मी नाशिकला आदित्य ज्वेलर्समधनं घेतलं होतं. त्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि छान निघाल्या आहेत. सो तो हारही सुरेख दिसत होता. ब्लाऊजची लिंक मी देते. मला एवढा अर्जंटली मला ब्लाऊज लिटली आता शिवायचं नाही, अजून 3-4 महिने तर नाही. सो मी रेडीमेडच ब्लाऊज मागितलं होतं, त्याची लिंक देते मी ग्रीन कलरचं. त्यामुळे तसं वाईट दिसत होतं, बट मी कम्फर्टेबल होती घातल्यानंतर. सो तसं काही होतं. अदर दॅन दॅट क्लासबद्दल खूप जणांनी विचारलं. तर त्याचे अपडेट तर नाही देऊ शकत मी, बट तो क्लास मी आता बंद केला आहे. शिकवण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम होता, अप्रतिम होतं सगळं. बट मला काहीतरी नवीन शिकायला तेवढा वेळ देताच येत नाही आहे. क्लास माझा विकेंडला असायचा, विकेंडला मी एकदम प्रॉपर सगळं करायची, क्लासला बसणं वगैरे. निखिल 2-2.5-3 तास कधी क्लास चालायचा. निखिल सखीला माझ्याजवळ येऊ देत नव्हतं, प्रॉपर तिला हँडल करायचा. बट मध्ये मंडे टू फ्रायडे मला तो वेळच मिळत नव्हता की मी ते सगळं करेल. काहीतरी नवीन शिकतोय तर तेवढा वेळ पण द्यावा लागतो, तो वेळ मला देता येत नव्हता. सो मी खूप ट्राय केलं ओढायचं. मी असाइनमेंट्स पण रात्री कधी 1:30 वाजता जागून पण कंप्लीट केल्या आहेत.
माझ्या ज्युनियर्सनी पण तिथे जे होते त्यांनी पण मला हेल्प केली. बट मला ते त्या पॉईंटपर्यंत ओढता येत नव्हतं जेवढं ओढायला पाहिजे, किंवा मग मी त्या सर्कलमध्ये फिट होत नव्हते, की जिथे मुलं खूप करून यायचे असाइनमेंट्स तिथे माझ्या निम्म्याच झालेल्या असायच्या आणि ते मलाच कुठेतरी मनाला खायचं की आपण आपला 100% नाही देते. सो फ्रायडेला मी सरांना मेसेज केला की सर मी नाही कंटिन्यू करत आहे, आणि ही इज लाईक आय कॅन अंडरस्टँड, पुढची बॅच आपण जॉईन म्हणजे तू पुढच्या बॅचला जॉईन हो, कारण आय नो त्यांचं पण छोटं बाळ आहे आणि ते रिलेटिव्हच आहे. तर त्यांनी समजून घेतलं तेवढं की ठीक आहे तुला बसायचं. त्यांनी मला सांगितलं तुला अजूनही यायचं, तू ये, तुला जेवढं शिकता येईल तेवढं शिक. तर पण ते मलाच जिथे मला 100% नाही देतात ना, मग मला असं ते मन खात राहतं. म्हणजे मग मी रोज रात्री झोपताना असं व्हायचं माझं की निखिल माझं हे नाही झालं, किंवा निखिल मला हे नाही येते, मला एवढा वेळच नाही मिळाला की मी हे कम्प्लीट करू शकेल. आणि तो म्हणायचा ठीक आहे तू हे ठीक आहे, नसेल होतं आपण वेगळं काहीतरी ट्राय करूयात. सिन्नरला जायचं का, म्हणजे सखीला सांभाळायला कोणतरी राहील, मग तुला देता येईल. बट मग असं होतं की माझ्यामुळे मला बाकीच्यांचं पण रुटीन नाही खराब करायचं. आमची जबाबदारी आहे. सो मला माझ्याच रीतीने हे करायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे, जिथे आता 6 महिने ब्रेक घेतला तिथे अजून 6 महिने ठीक आहे, आणि स्टील मी मध्ये मध्ये ट्राय करेल माझ्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं. आणि यूट्यूबवरनं जे घेता येईल ते मी घ्यायचा प्रयत्नसुद्धा करेल. मला ते शिकायचं आहे, मला त्याची आवड आहे. बट जिथे 100% नाही देता येत ना तिथे ते बॅकअपला फिरत राहतात. तर ते मला नको होतं की मी क्लासला बसली आणि माझ्या डोक्यात हे चालू आहे की यार लास्ट सॅटर्डेचं हे मला येत नाही, तर याच्यामुळे मला हे येईल का, तर ते मला ॲक्च्युली नको होतं. सो मी खूप मोठा डिसिजन घेतला आहे तसा. मागे फिरली असं पण म्हणता येईल. मला खूप वाईट वाटलं, मी लिटरली एकदम रडायवर आलीच त्या दिवशी. पण म्हटलं ठीक आहे, सध्या सखी प्रायोरिटी आहे, आणि ती शिकते माझ्याकडनं. म्हणजे तिची ती जी फेज आहे, आम्हाला गर्भसंस्कारामध्ये पण सांगितलं होतं की 0 ते 4 वर्ष हे असतं की हे वय असतं की बाळाची सगळ्यात जास्त ग्रोथ होते एवढ्या दिवसात. आणि ते मी सखीत बघते पण आहे, सखी इतके अवघड शब्द म्हणायला लागली फक्त आम्ही म्हणतोय म्हणून, लाईक म्हणजे पाहिजे, तिला मिनिंग नाही कळत, बट ती ट्राय करते. ती तनया म्हणायचं पण खूप ट्राय करते, तनू म्हणायचं ट्राय करते. तर मग असं वाटतं की यार तिची पण लर्निंग फेज होतं, तिला पण देऊयात टाईम. आणि असं पण ती मला अजिबात टाईम देत नाही, कारण ती दुपारी 2-2.5 तास झोपते, त्यावेळेत माझा स्वयंपाक आणि हे यूट्यूबचं एडिटिंग वगैरे याच्यात एवढा वेळ जातो. आणि ती उठल्यानंतर अभ्यास करणं शक्य नसतं, कारण ती पेन्सिल ओढ ते नाही करतायत. जर तिला खाली खेळण्या काढून दिला आणि मी टीव्हीवर यूट्यूबवर व्हिडिओ बघून जर ते करत बसले तर ते पण शक्य नाही. ती कंटिन्यू त्या टीव्हीकडे बघत असते आणि मी तिला तेवढा स्क्रीन टाईम देत नाही. तिला हार्डली 1 ते 2 गाणं दाखवते. मग माझ्यामुळे तिला ती पण सवय नको लागायला. फोनवर जर बघायला लागले तर ती शेजारी येऊन बसायचं असतं की यार ती शेजारी येऊन बघेल, कारण तिला कळतं की मम्मा याच्यात काहीतरी करते म्हणून. तर मला तिला ती फोनची पण सवय लावायची नव्हती. सो असं सगळं मिक्सअप करून शेवटी मी डिसिजन घेतला आणि सध्या तरी मी क्विट केलं आहे. बट इट्स क्विट नाही म्हणताना, सध्या मी पॉज केला आहे, बट मी ते कंटिन्यू करेल, कारण मला ते शिकायचं आहे आणि ते शिकूनच राहील. सो असं काहीतरी होतं. आणि माझे डोळे प्रचंड दुखत होते मी घरी आले तेव्हा. पण हे अगारोचं एक आय मसाजर आहे जे मला कोलॅबरेशनमध्ये आलं होतं, त्याने खूप चांगलं काम केलं. माझ्या डोळ्याला इतका आराम भेटला. नंतर म्हटलं चला शूट करूया, नाहीतर आय नो हा व्लॉग खूप असा छोट्या छोट्या क्लिपमध्ये शूट झाला आहे. बट काय करणार, तुम्ही पण समजून घ्या. सध्या सखी भोवती इतकं काय काय सुरू आहे, माझ्या भोवती पण अजून पण बाकी गोष्टी ज्या मी लवकरच सांगेल त्या पण आजूबाजूला एवढ्या सुरू आहेत की कुठे लक्ष द्यावं, काय करावं यात खूप गडबड जाते आहे. बट स्टील मला व्लॉगिंग पण कंटिन्यू करायचं होतं, तर म्हटलं जेवढी अपडेट आहे तेवढी देऊयात. तर असा काही होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी आणि निखिल कसं दिसत होतो खाली कमेंटमध्ये सांगून जा. सखीचं मलाच खूप वाईट वाटलं की माझ्याकडच्यासाठी इतकी सुंदर नऊवारी होती, दागिने होते, बट मी तिला नाही घातले कारण त्याच्या त्या केसांवरती सूट नसतं झालं. नाही मला वाईट पण वाटलं की यार आपण सखीचे केस उगाच कापले का सगळ्यांचं ऐकून किंवा सगळ्यांच्या दबावाखाली. बट ठीक आहे, ती जरा कम्फर्टेबल आहे सध्या. सो असं काही होतं आपला आजचा व्लॉग. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच खूप जास्त प्रेम देत राहा. आणि सखीच्या आहाराबद्दल जे मी विचारलं आहे, जर तुमच्याकडे त्याची माहिती असेल किंवा अनुभव असतील, आजी का की मावशी किंवा ज्यांची 1-2 वर्षाची मुलं असतील, तर डू कमेंट, कारण मला त्याची खूप गरज आहे. मला घरून पण तसा काही रिस्पॉन्स मिळत नाही, कारण गौरीने असा काही त्रास दिलेला नव्हता. बट सखी देते तर कळत नाही मला. सो डू कमेंट आणि आपण भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.